MH29 आवाज सर्वसामान्यांचा। रेल्वे गौण खनिज प्रकरणात तक्रारीनंतर विधानसभा उपाध्यक्षांची कारवाई। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरण आता विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गेले आहे। सदर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। अहवाल सादर होऊ नये तसेच प्रकरण दडपण्यासाठी काही दोषी अधिकारी तसेच कंत्राटदारांनी मिळून विधानसभा उपाध्यक्ष यांच्या खासगी सचिवासोबत साटेलोटे केले। याबाबत भनक लागताच तक्रारदार अमोल कोमावार यांनी सविस्तर तक्रार उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे केली। या तक्रारीची गंभीर दखल घेत खासगी सचिव संतोष परदेशी सहसंचालक वित्त व लेखा यांची प्रतिनियुक्ती रद्द करीत त्यांना वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रत्यावर्तित करण्यात आले आहे। अमोल कोमावार यांनी 30 जुलै 2025 रोजी विधानसभा भवन मुंबई येथे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या समक्ष झालेल्या सुनावणीत वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पातील खनिज उत्खननातील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले होते। महसूल विभाग व रेल्वे विभाग निगमने एकत्रित तपासणी करून उत्खननातून प्रत्यक्षात किती रॉयल्टी भरली आणि शासनाला किती महसूल मिळायला हवा होता याचे तुलनात्मक कॅल्क्युलेशन करून 1 महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा असे आदेश उपाध्यक्षांनी दिले होते। मात्र 30 दिवसाचा मुदत संपूनही अहवाल देण्यात आला नाही। मध्यंतरी अतिवृष्टीचे कारण देऊन टाळाटाळ करण्यात आली। त्यानंतर काही दोषी कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांनी खासगी सचिवाला गडाला लावण्याचा प्रयत्न केला। आता खासगी सचिवाच्या जागेवर आनंद रामटेके यांची खासगी सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली असून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकरण तातडीने लावण्याचे आदेश अण्णा बनसोडे यांनी दिले आहे। या प्रकरणात भविष्यात काय कलाटणी मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे।